हे तरुण नेतृत्व आहे तालुक्याला मिळालेलं, उमदा नेतृत्व आशुतोष. आपण ताकदीने काम करत राहा, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत राहा. शेवटी लोकांच्या मध्ये जाणं, लोकांचे प्रश्न सोडवणं हेच खरं लोकांचं देणं आहे, ते आपल्याला देणं आहे. कैलासवासी आदरणीय शंकरराव काळे साहेबांनी आपलं संपूर्ण हयात जनतेच्या प्रश्नासाठी व्यतीत केली आणि तो वारसा, समृद्ध वारसा तुम्हाला नातू म्हणून आशुतोष तुम्हाला मिळालेला आहे. याचा आपण खरं तुम्ही भाग्यवान आहात असं मला मला खात्री आहे की उद्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये आपण जो उल्लेख केला तसं कोपरगाव मतदारसंघामध्ये सदाशिवराव लोखंडे साहेबांना धनुष्य बाणाला आता मतदारसंघात स्पर्धा सुरू झाल्या पाहिजे. मी म्हणतो शिर्डी मतदारसंघात सगळ्यात जास्त मतं दिके देऊ आणि आशुतोष म्हणतात तुमच्यापेक्षा आम्ही मतं दिके देऊ. मला वाटतं ही स्पर्धा आता सुरू झालेली आहे. मला खात्री आहे की पुण्याचा सदाशिव लोखंडेंना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि ते आपण द्यावं अशी आपल्या सगळ्यांनी विनंती करतो. आज भोवताली वातावरण जे आहे, मी तर रोज भरतो सोशल मीडियाचं वातावरण पाहतो. रोज सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपमध्ये काय लिहून येतं, काय लिहून येते ते काही कोणा त्या ठिकाणी खात्री राहिली नाही. नगर दक्षिणेमध्ये लोकांना फार चिंता आहे, काय होणार काय होणार असं आहे तुझ्या मनामध्ये, काय होणार. गत वर्षापेक्षाही डॉक्टर सुजय जास्तीच्या मतांनी निवडून येतील हे तुम्हाला मी खात्री देतो. असं काही नवीन नवीन हवा राहते, नवीन नवीन खबर होतो ना, नव्याचे 9 दिवस हवा राहते, हवा निर्माण करतात. देश काय हवेवर चालतो का? ते खस्ता खावा लागतात, लोकांसाठी समर्पितून काम करावं लागतं. ठीक आहे, काही जनता जनार्दन शेवटी राजा आहे, मतदार राजा आहे. त्याच्या मनात काय तो ते 13 तारखेला कळणार आहे आपल्याला. परंतु तोपर्यंत अतिशय बरं व्हावे, जनतेपर्यंत जाणं, जनतेला आदरणीय मोदी साहेबांचे कार्यक्रम समजून सांगणं, त्यांना त्याची मानसिक तयारी करणे सगळं आपल्याला करावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.